Hello dear students, in today's lecture we will continue our last topic, that is photophosphorylation. कालच्या लेक्चरमध्ये आपण फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय आणि फोटोफॉस्फोरायलेशनचा जो काही पहिला टाईप आहे दॅट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आपण हे काल पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर इट इन्व्हॉल्व्स सिम्पली सिंथेसिस ऑफ ATP मॉलिक्युल्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट, किंवा मग या फोटोसिस्टीम 1 किंवा फोटोसिस्टीम 2 जे आहेत या फोटोसिस्टीमचा वापर करून किंवा या फोटोसिस्टीमवरती जी काही सोलार एनर्जी सनलाईट पडते त्या सनलाईट पडल्यानंतर त्यापासून मग या ठिकाणी ATP जनरेट होतात. या सिंपल प्रोसेसला फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलेलं आहे. शब्द जरी फार मोठा वाटला तरी तुम्हाला मी कालच सांगितलं की त्याची कॉन्सेप्ट अगदी सोपी आहे, फोटोफॉस्फोरायलेशन. मग आता कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक मीन्स व्हॉट, जे काही इलेक्ट्रॉन्स एक्झायटेड क्लोरोफिल पिगमेंटकडून जे काही लिबरेट होतात ते इलेक्ट्रॉन्स पुन्हा काही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं पास होऊन सायटोक्रोम B6 किंवा सायटोक्रोम F यांच्याकडनं पास होऊन पुन्हा न्यूट्रलाइज होऊन पुन्हा त्या पिगमेंट सिस्टीमकडे ॲब्झॉर्ब केले जातात आणि ते एक प्रकारचं सायकल पूर्ण करतात, म्हणून त्याला म्हटलं आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग हा एक पाथवे आहे ATP सिंथेसाइज करण्याचा, की ज्या पाथवेमध्ये आपण काल पाहिलं की 2 ATPs सिंथेसाइज होतात एका सायकलमध्ये. दुसरा एक मार्ग आहे, दुसरा एक पाथवे आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मग आपण आजच्या या लेक्चरमध्ये हेच पाहणार आहोत की नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय. तर इट इज सिम्पली इट डज नॉट कम्प्लीट इट सायकल. सेम वे जसं ज्याप्रमाणे आपण काल पाहिलं की इलेक्ट्रॉन लिबरेट होतात एक्झायटेड क्लोरोफिल Aकडून किंवा मेन रिॲक्शन सेंटरकडून, तोच प्रकार या ठिकाणी होणार आहे. पण मात्र या सिस्टीममध्ये दोनही पिगमेंट सिस्टीम्स या ठिकाणी इन्व्हॉल्व असलेले आपल्याला पाहायला मिळतील. सो इन दिस सिंथेसिस ऑफ ATP फ्रॉम द ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल A. तर याच्यामध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये सुद्धा ATP सिंथेसाइज होणार आहेत, बट दे आर in the non-cyclic manner, so they transfer electrons in non-cyclic manner and therefore it is called as non-cyclic photophosphorylation. So in this pathway the electrons expelled from the chlorophyll pigments never return back to the same chlorophyll pigment. म्हणजे जसं की या प्रोसेसमध्ये जे काही इलेक्ट्रॉन पिगमेंट सिस्टीमकडून लिबरेट होणार आहेत ते पिगमेंट सिस्टीमकडून लिबरेट झालेले इलेक्ट्रॉन्स पुन्हा त्या पिगमेंट सिस्टीमकडे ॲब्झॉर्ब किंवा रिटर्न न होता नेक्स्ट पिगमेंट सिस्टीमकडे ॲब्झॉर्ब केले जातात आणि देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज झिगझॅग किंवा याप्रमाणे नॉन सायक्लिक. सो दीज इलेक्ट्रॉन विच इज ॲक्सेप्टेड बाय NADP अँड इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल्स इन अ झिगझॅग मॅनर अँड हेन्स धीज सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ झेड स्कीम इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. आता याला झेड स्कीम असं का म्हटलं तर याप्रमाणे पहा, हिअर इज अ झेड. ओके, ह्या प्रकारचा हा झेड स्कीम आहे. म्हणजे इथपासून सुरुवात झाली, समजा पिगमेंट सिस्टीम सेकंडपासून सुरुवात झाली तर याप्रमाणे पिगमेंट सिस्टीम फर्स्टकडून नंतर पुन्हा शेवटी या ठिकाणी NADPH2 मॉलिक्युलचं फॉर्मेशन होईपर्यंत ही प्रोसेस चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि वेअर द इलेक्ट्रॉन्स गेट न्यूट्रलाइज. ओके, सो दिस इज द प्रोसेस वी कॉल्ड ॲज अ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन ऑर यू कॅन से झेड स्कीम. मग याच्यामध्ये धिस प्रोसेस इन्व्हॉल्व बोथ द फोटो सिस्टीम. पहा, तर याच्यामध्ये दोनही फोटो सिस्टीम या ठिकाणी इन्व्हॉल्व असलेले आपल्याला पाहायला मिळतात, पिगमेंट सिस्टीम फर्स्ट आणि पिगमेंट सिस्टीम सेकंड देखील. सो इट कम्प्लीट्स बाय फॉलोइंग वेज. लाईक फर्स्ट इट स्टार्ट फ्रॉम पिगमेंट सिस्टीम सेकंड, वेअर P680 P680 जी काय आहे, म्हणजे काय 680 नॅनोमीटर वेवलेंथ असणारी जी काही लाईट आहे ही या पिगमेंट सिस्टीमकडनं ॲब्झॉर्ब केली जाते. ही जी काही सनलाईट आहे ही, बरोबर, ही पिगमेंट सिस्टीमकडनं ॲब्झॉर्ब केली गेली आणि मग या ठिकाणी असणारे क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत ते ॲक्टिवेट होतील. ॲक्टिवेट झाल्यानंतर मग या ठिकाणी हे लिबरेट झाले की नंतर पहिल्यांदा या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जातील बाय दी पिगमेंट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर.
आणि यानुसार मग ते पास होत जातात. नंतर मग पिगमेंट सिस्टीम फर्स्ट आहे. पिगमेंट सिस्टीमकडनं मग जसं आपण काल पाहिली होती ती इथं या ठिकाणी आपल्याला प्रोसेस झालेली पाहायला मिळते आणि याप्रमाणे ही सिस्टीम पूर्ण झालेली आपल्याला दिसते. तर काय काय होतं याच्यामध्ये? फर्स्ट दॅट इज क्लोरोफिल पिगमेंट्स ऑफ पिगमेंट सिस्टीम. सेकंड that is P680 reaction center absorb light energy from the photons. पहिल्यांदा पिगमेंट सिस्टीम सेकंड जी आहे रिॲक्शन सेंटर त्या ठिकाणी लाईट एनर्जी किंवा त्याचे ॲसेसरी पिगमेंट जे आहेत त्या ॲसेसरी पिगमेंट्स या ठिकाणी लाईट एनर्जीला ॲब्झॉर्ब करतील. अँड फर्स्टली दे विल गेट एक्झायटेड अँड इमिट्स देअर इलेक्ट्रॉन्स ऑर एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्या पिगमेंट सिस्टीममधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होतात? इमिट्स होतात, बाहेर पडतात. ओके. देन दी एक्झायटेड क्लोरोफिल मॉलिक्युल्स रिलीज. So in this, firstly excited chlorophyll molecules, they release their electrons and it becomes positively charged or get ionized. ओके. म्हणजे आपण इथं पाहिलं सुरुवातीला की हे जे काही पिगमेंट सिस्टीम आहे P680 हे या ठिकाणी ॲक्टिवेट होतील किंवा एक्झाईट होतील आणि त्याचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते लिबरेट होतात. सो दीज इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय इलेक्ट्रॉन कॅरियर्स. ओके. दीज इलेक्ट्रॉन्स, बरं ठीक आहे बघ. Okay, now these emitted electrons are accepted by electron carriers like plastoquinone, that is PQ, then cytochrome B6, then cytochrome F and plastocyanin. जसं की हे सगळे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहेत. हे स्टेप बाय स्टेप ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि मग त्या इलेक्ट्रॉनचा वापर करून दरम्यान ATP किंवा हे जे आहे ते NADPH2 तयार केले जातं. देन फायनली दीज इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय क्लोरोफिल पिगमेंट ऑफ पिगमेंट सिस्टीम फर्स्ट. पहा आता काय होतं आहे. याप्रमाणे सुरुवातीला इथून एक्झायटेड झालेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे पहिल्यांदा प्लास्टोक्विनॉन किंवा फिओफायटीन. ओके. त्यानंतर प्लास्टोक्विनॉन आणि सायटोक्रोम B6 अशा प्रकारे हे ॲक्सेप्ट होत गेले. त्यानंतर मग ज्यावेळेला सायटोक्रोम B6 कॉम्प्लेक्सकडून प्लास्टोसायनिनकडे ज्यावेळेला हे इलेक्ट्रॉन्स जातील, ओके, त्या दरम्यान या ठिकाणी ADP आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट एकत्र केला जातो किंवा त्याची रिॲक्शन घडून आणली जाते आणि एक ATP मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो इन दिस फोटोफॉस्फोरायलेशन. ही त्याचा मेन उद्देश. मग न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन्स पिगमेंट सिस्टीम फर्स्ट काय करते? ॲक्सेप्ट करते. कारण की पिगमेंट सिस्टीम फर्स्टकडेच त्या प्रकारची कॅपॅसिटी किंवा कॅपॅबिलिटी आहे. आपण कालही पाहिलं की पिगमेंट सिस्टीम फर्स्ट या ठिकाणी सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन दाखवते. का? पिगमेंट सिस्टीम फर्स्टमध्ये कॅपॅसिटी आहे की न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन्स पुन्हा वापस त्या पिगमेंट सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब करण्याची. ठीक आहे. याप्रमाणे पहिली स्टेप होते. त्यानंतर सेकंड स्टेप काय म्हणलं आहे? देन आफ्टरवर्ड्स ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F दे रिलीज एनर्जी विच इज यूज फॉर सिंथेसिस ऑफ ATP. सायटोक्रोम B6 कडनं सायटोक्रोम Fकडे ज्यावेळेला हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्यावेळेला एक प्रकारची एनर्जी ते रिलीज करतात आणि ती एनर्जी जी आहे ती ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटची रिॲक्शन घडून आणण्यासाठी वापरली जाते आणि त्या दरम्यान त्याचं ATPमध्ये कन्व्हर्जन झालेलं आपल्याला दिसतं. देन मीनव्हाईल क्लोरोफिल पिगमेंट्स दरम्यान जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहेत पिगमेंट सिस्टीम फर्स्टवरले दे ॲब्झॉर्ब दीज फोटॉन ऑफ लाईट. म्हणजे ते बघा ते सनलाईट पण ॲब्झॉर्ब करतात आणि प्लस हे न्यूट्रलाइज झालेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन्ससुद्धा ॲब्झॉर्ब करतात आणि देन दे विल अगेन एक्झायटेड अँड इमिट्स एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स. काय होणार आहे? हे जे काही यानंतर हे जे आलेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स प्लस या ठिकाणी सनलाईट, ओके, पिगमेंट सिस्टीम फर्स्ट काय करेल? ॲब्झॉर्ब करेल इलेक्ट्रॉन प्लस सनलाईट अँड दे विल गेट एक्झायटेड अँड दे अगेन रिलीज दी इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. देन दीज क्लोरोफिल पिगमेंट्स और पिगमेंट सिस्टीम फर्स्ट become positively charged or ionized and these electrons of pigment system first are accepted by firstly FRS, it means ferredoxin reducing substance.
कोणी ॲक्सेप्ट केले हे इलेक्ट्रॉन? फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्सने ॲक्सेप्ट केले. देन इट विल फर्दर वर्ड्स ॲक्सेप्टेड बाय फेरोडॉक्सिन. ओके, अँड meanwhile they are transferred to the coenzyme, that is NADP via ferredoxin, and thus the NADP retains the electrons and NADP becomes negatively charged. Where the electrons are added, it becomes negatively charged, and in next reaction you can observe these electrons of pigment system second are accepted by pigment system first, and electrons of pigment system second pigment system first are take up by NADP, and thus pigment system second remains in ionized state, which creates strain in the system, and as a result the water molecules, that is photolysis of water, which get splitted. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी स्प्लिट होतील. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आयन्स जे आहेत ते सेपरेट आउट होतात इन प्रेझेन्स ऑफ लाईट. याला फोटोलायसिस ऑफ वॉटर असं म्हणायचं. सेपरेशन ऑफ हायड्रोजन वॉटर इंटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ लाईट is called as photolysis of water. And chlorophyll a molecule in P680. Then the magnesium, calcium, chlorine ions play important role in the photolysis of water. Okay, photolysis करण्यासाठी मॅग्नेशियम, कॅल्शियम, क्लोरोफिल हे सर्व काही जे आहेत हे त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि मग या ठिकाणी लिबरेट झालेला जो काय हायड्रोजन आहे फोटोलायसिसमधला, हा हायड्रोजन या NADP सोबत रिॲक्ट होतो. ओके, NADP सोबत रिॲक्ट होऊन याचं फॉर्मेशन होतं NADPH2. सो these hydroxyl ions provides electrons to ionize the chlorophyll A, that is pigment system second, and go to the ground stage. So finally in this reaction these electrons are used to formation of NADPH2. म्हणजे ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत या ठिकाणी पहा, पिगमेंट सिस्टीम फर्स्टकडनं एक्झाईट झालेले इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा FRS किंवा फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्सने ॲब्झॉर्व केले, देन नंतर फेरोडॉक्सिन, आणि दरम्यान हे जे काही दोन हायड्रोजन आहेत बघा इथे, हे जे काही दोन हायड्रोजन आहेत, हे हायड्रोजन या ठिकाणी वॉटरचं फोटोलायसिस होऊन मग हे हायड्रोजन या ठिकाणी ॲक्सेप्ट केले गेले, आणि या हायड्रोजनचं कशासोबत रिॲक्शन झाली? NADP सोबत रिॲक्शन झाली, अँड फायनली इट विल फॉर्म NADPH2. इट विल फॉर्म NADPH2. आणि अशा प्रकारे या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये दोन महत्त्वाचे प्रॉडक्ट्स तयार झाले. ते एक म्हणजे ATP आणि दुसरं म्हणजे NADPH2. सो इन दिस one is we called as energy molecule and another one we called as reducing substance. ओके, तर मग फायनली आपल्याला पूर्ण प्रोसेसचं सिग्निफिकन्स आपल्याला असं सांगता येतो नॉन सायक्लिक किंवा झेड स्कीमचा. दॅट इज वी कॉल्ड ॲज सिंथेसिस ऑफ ATP अँड NADPH2. बरोबर, दोघांचे काय होणार आहे? सिंथेसिस होणार आहे ATP अँड NADPH2, विच इज कॉल्ड ॲज ॲसिम्युलेटरी पॉवर. मग याच्यामध्ये ATP जे आहे ते एनर्जीचा सोर्स आहे, आणि NADPH2 जे आहे ते रिड्युसिंग सबस्टन्स आहे, की जे पुढे फोटोसिंथेसिसच्या सेकंड जो काही पार्ट आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज डार्क रिॲक्शन. त्या डार्क रिॲक्शनमध्ये याचा वापर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे एक लक्षात घ्या, कुठलीही रिॲक्शन सुरू व्हायची असेल त्याला सुरुवातीला काही ना काहीतरी एनर्जी लागते. जसं मोटरसायकलसुद्धा सुरू करायची असेल तर किक मारावी लागते, आपल्याला इग्निशन करायला लागते, आहे की नाही? कुठली एखादी इंजिन जरी सुरू करायचं असेल तर त्याला इग्नाईट करावं लागतं, किंवा त्याला सुरुवातीला आपल्याला एनर्जी द्यावी लागते, तेव्हा ते कुठेतरी नंतर पुढे सुरू होते. तसाच प्रकार हा सुद्धा आहे फोटोसिंथेसिसचा. याला इग्नाईट करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही एनर्जी मॉलिक्यूल आहेत ATP हे सुरुवातीला तयार केले जातात. आणि यासोबतच कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करायचं आहे. मग कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करण्यासाठी आवश्यक असणारे कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत,
किंवा त्या फिक्सेशनसाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स आणि रिड्युसिंग सबस्टन्सेस या ठिकाणी आवश्यक असल्यामुळे NADPH2 सुद्धा देखील सुरुवातीला तयार होते आणि याचा वापर पुढे झालेला आपल्याला दिसतो. मग या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये आपल्याला फोटोलायसिस ऑफ वॉटर झालेला आपल्याला दिसेल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते स्प्लिट आउट होतील, हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप सेपरेट आउट होतात. याच दरम्यान ऑक्सिजन जो आहे तो या ठिकाणी लिबरेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे फार महत्त्वाचं आहे बघा. वॉटर मॉलिक्यूल सेपरेट होतील आणि जो काय हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याला पुन्हा ब्रेकडाऊन करून ऑक्सिजन जो आहे तो गॅसियस स्वरूपामध्ये सेपरेट आउट होऊन या रिॲक्शनमधून बाहेर पडतो. आणि मग जे काय आपण म्हणतो फोटोसिंथेसिसच्या दरम्यान ऑक्सिजन जो काही तयार होतो तो हा या ठिकाणी तयार झालेला दिसतो. अँड ऑल्सो दे एक्सपेल्ड इलेक्ट्रॉन डज नॉट कम बॅक टू द सेम क्लोरोफिल ए मॉलिक्युल्स. या स्कीममध्ये असं मी दिसतं आहे की जे काही इलेक्ट्रॉन्स तयार झाले ते पुन्हा त्या सेम पिगमेंट सिस्टीमकडे रिटर्न होत नाहीत. सो देअरफोर दे आर कॉल्ड ॲज द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन किंवा झेड स्कीम. तर अशा प्रकारे ही स्कीम आहे किंवा या प्रकारचं हे फोटोफॉस्फोरायलेशन आहे. ओके, हे डायग्रामवरून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. ऑक्सिजन या ठिकाणी रिलीज होत असतो, बरोबर. त्याचबरोबर हे दोन महत्त्वाचे प्रॉडक्ट्स तयार होतात, ATP आणि NADPH2. या प्रकारचं आहे हे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन.